एक चांगलं जज कोण असेल असं जर आपण विचार केला तर एकच त्याचं उत्तर येऊ शकतं की ज्याला अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स म्हणजेच स्वतःचा ज्ञानाचा उपयोग करून समोर जे काही एव्हिडन्स त्याच्या आहेत त्याचा उपयोग करून निष्कर्षापर्यंत म्हणजे जजमेंटकडे जो व्यवस्थित जाऊ शकतो त्याला एक चांगला जज आपण म्हणला जातो. आत्ता जेव्हा मी डिस्ट्रिक्ट जजची ॲड बघितली त्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचा होता. मागील 10 वर्षापासूनचे मुळात 2 वर्षामध्ये एकदा एक्झाम होते, पण मागील 10-15 वर्षापासूनच्या जे तुम्ही जर नोटिफिकेशन्स पाहिले तर जिल्हा न्यायाधीशाच्या एक्झाम्स ह्या 5 सीटसाठी, 10 सीटसाठी, 2 सीटसाठी, 15 सीटसाठी असायच्या. आता 2026मध्ये खूप चांगल्या सीट्ससाठी एक्झाम्स आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मागील 15 ते 10 वर्षापासूनचे तुम्ही जर एक्झामचे सीट्स पाहिल्यात तर त्या खूप कमी आहेत. 5 जजेसची अपॉइंटमेंटसाठी जर तुम्ही 2 वर्षातून एकदा एक्झाम्स घेत असाल तर तुम्ही ती भरती करता कशी, हा खूप मोठा प्रश्न आणि प्रत्येकाला तो पडला पाहिजे, पण कोणालाही तो पडत नाही. विचार करा, लाखोनीशी मुलं अपिअर होत आहेत एक्झामसाठी आणि त्यातून फक्त 5च विद्यार्थी हे कसे काढतील. त्यात पुन्हा आरक्षण आहेत, वेगवेगळ्या कास्टच्या गोष्टींचा अदर लोक पण आहेत. या सगळ्यांचा क्रायटेरिया ते बसून 5 विद्यार्थी किंवा आता 2024मध्ये 12 विद्यार्थी त्यांनी सिलेक्ट केले. मग ते कोणत्या बेसिसवरती सिलेक्ट केले हे विचार करणं फार गरजेचं आहे. आणि एक्झाम देतानाचे जे क्रायटेरिया आहेत, एक्झाम 3 प्रकारे होते. एक तर चाळणी परीक्षा असते, दुसरी रिटर्न असते आणि तिसरी असते इंटरव्ह्यूमध्ये. मग मला एक गोष्ट सांगा, आता एक नवीन जजमेंट किंवा एक नोटिफिकेशन असं आलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थी हा 3 वर्ष प्रॅक्टिसिंग असला पाहिजे. एक्झाम एकतर चाळणी परीक्षा आहे, एक उत्तर जरी चुकलं तर आपण निगेटिव्हमध्ये जातो आणि मग हे म्हणतात की 3 वर्ष प्रॅक्टिस पाहिजे. 3 वर्ष जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल तर पुस्तक आपण हातात घेऊ शकतो का? जसं LLB पास करताना जे स्टुडंट लाईफमध्ये आपण अभ्यास करतो तसंच अभ्यास कोणतं प्रॅक्टिसिंग लॉयर करू शकतो का? तेवढ्याच अभ्यास तो करतोच, पण प्रॅक्टिसिंग लॉयर्स कधीच ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करतील इतका अभ्यास त्यांचा कधीच नसतो, कारण त्यांना जास्त फोकस त्यांच्या प्रॅक्टिसवर जास्त करावं लागते. प्रॅक्टिसमध्ये जे विषय असतात ते खूप वेगळे असतात, एक्झाममध्ये जे विषय असतात ते खूप वेगळे असतात. आता ही जे नोटिफिकेशन दिलेलं आहे की 3 वर्षाची एक्झाम एक्सपिरियन्स त्या वकिलाला असला तरच ते डिस्ट्रिक्ट जजसाठी अपिअर होऊ शकतात JMFCच्या एक्झामसाठी. मला एक गोष्ट सांगा, एक्झाम एकतर एवढी अवघड आहे आणि दुसरं म्हणजे प्रॅक्टिसिंग लॉयर पाहिजे. ह्या 2 गोष्टींचा काहीही संबंध नाही आहे, कसलाही संबंध नाही आहे. तुम्हाला प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट पाहिजे असेल तर 3 वर्षानंतर असं किती प्रॅक्टिस येते? 3 वर्ष तर तुम्हाला केसेस शोधण्यामध्येच जातात ना. मग प्रॅक्टिसिंग लॉयर कोणत्या बेसिसवर? ते पण 3 वर्ष तुम्ही म्हणतात. तुमच्या जे नोटिफिकेशन्स तुम्ही देताय, तुम्ही जे अटी टाकता आहात त्या अटीचा आणि वास्तवाचा काहीतरी अर्थ आहे का याचा कुणीही विचार करत नाही. फक्त 3 वर्ष कुठेतरी कुठलं तरी जज फेक निकाला की लगेच विद्यार्थ्यांवरती बर्डन टाकायचं की 3 वर्षाची प्रॅक्टिस पाहिजे. 3 वर्ष प्रॅक्टिस केल्याने कुठलाही इतका अनुभव येत नाही की जजेससाठी अपिअर होता येईल. आणि एकदा का तिसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 3 प्रकारे जसं जजमेंट एक्झाम्स दिली जाते, ऑब्जेक्टिव्ह, रिटन आणि इंटरव्ह्यू, या तिन्हीमधल्या एक्झाम्सचा संतुलन किती चुकीचं विचार करा. कारण ऑब्जेक्टिव्हमध्ये स्टुडंट जास्त पास होतात, कारण ते जिवंत ते अभ्यास करतात चांगलं आणि चंट असतात ते. रिटर्न हे कोणताही प्रॅक्टिसिंग लॉयर पास होतो, कारण त्याचा खूप अनुभव असतो त्याच्यामध्ये. आणि इंटरव्ह्यू कोण पास करतं हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. मग ह्या 3 टप्प्यांनी पार करून एक जज होणं हे किती अवघड करून ठेवलेलं विचार करा. खरं तर ऑब्जेक्टिव्ह हे तुमच्या चाळणीसाठी आहे, तुम्हाला चाळणी पाहिजे, तुम्हाला टप्प्यातच विद्यार्थी काढून टाकायचे, कारण खूप जास्त प्रकारे अर्ज असतात म्हणून तुम्हाला ती एलिजिबिलिटी काढायची, म्हणून तुम्ही एक्झाम हार्ड करून टाकता. पण ऑब्जेक्टिव्ह ज्या विद्यार्थ्यांना येत नाही ते चांगले लिहू शकतात हे एक वेळा बघून तरी घ्या ना. त्या व्यक्तीला अप्रिसिएशन येतंय, लिहिता येतंय का, त्यांना लॉ कळलाय का, ॲटलिस्ट हे एक वेळा तरी चेक करा ना. अचानक तुम्ही त्यांना एलिजिबिलिटीमधून काढून टाकता, अचानक ऑब्जेक्टिव्ह एक्झाममधला हो नाही हे उत्तर कोणताही जज व्यवस्थित नाही देऊ शकत, लक्षात घ्या. रिटर्न जी एक्झाम असते त्यामध्ये जजमेंटचं रायटिंगचे प्रश्न असतो. एक गोष्ट सांगा, जे विद्यार्थी जे आहेत ते पासआउट झाल्या त्यांना जजमेंटचं माहिती नसतं आणि 3 वर्षामध्ये असा कोणता वकील आहे
ज्याची पूर्ण जजमेंट होते. तुम्ही स्वतःच 10-10 वर्ष जजमेंटला देतात. मग एक पहिली केस कोणत्या विद्यार्थ्याकडे आली, 3 वर्षामध्ये जर त्याला जजमेंट हातात भेटलंच नसेल तर तो असे किती जजमेंट वाचणार आहे? आणि वाचल्यानंतर खरंच जजमेंट लिहिता येतं का? नाही. आणि आपल्या दुसऱ्या स्टेट्समध्ये जेवढे एक्झाम्सचे क्लासेस आहेत, जेवढं छान घेतल्या जातात एक्झाम्स, असा महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला कुठलाही रिक्विजिट क्लासेस घेणारा आणि जजमेंट शिकवणारा कुठलाच व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. अगदी बोटावर मोजणे इतके लोक सांगू शकतात. मी तर इतक्या जजेसला सुद्धा असं म्हणलेली आहे की सर जजमेंट तुम्ही कसे देता मला शिकवा. तर कोणत्याही जजला नीट सांगता आलं नाही. ते म्हणले मॅडम आधी तुम्ही नीट फाईल वाचत गेलात, प्रॅक्टिस करत गेलात, तेव्हा तुम्हाला कळणार आहे की तुम्ही जजमेंट कसे लिहितात ते. मग मला एक गोष्ट सांगा, मोठे मोठे प्रॅक्टिसिंग जजेस आहेत, लॉयर्स आहेत, त्यांना जर जजमेंट येत नसेल तर तुम्ही एका अशा विद्यार्थ्यांकडनं जजमेंट लिहिण्याची अपेक्षा कशी ठेवू शकतात? आणि ते पण अचूक. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मार्क्स लिहून ठेवलेले आहेत. प्रश्न उत्तर विचारा, इलॅबरेट करायला सांगा. ठीक आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स आहेत, पण ते कुठेही शिकवलं जात नाही आणि ते शिकवून तुम्ही एक्झाम घ्या. मला त्याचा विषय नाही आहे की घ्या म्हणून, पण तुम्ही एका विद्यार्थ्याला अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स हे जजमेंट तुम्ही त्याच्यामध्ये देण्याची काय गरज आहे? तुम्ही आधी त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघा, त्याच्यामध्ये त्याला लॉ कळलाय का हे बघा आणि मग पुढचा विचार करा ना. तुम्ही जजमेंट रायटिंग कशी देऊ शकता? मला हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे दरवेळेला. आणि लास्ट सांगायचंच झालं तर ते म्हणजे इंटरव्ह्यूचा. एकदा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्स दिलेली आहे, रिटर्न दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा चांगले प्रश्न पडले असतील तर मग परत इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या एक्झाम विचारले जातात, तिथे कोणते प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत? हा इंटरव्ह्यू जास्तीत जास्त काय विचारू शकतात तुम्ही? त्याचं फिजिकल, मेंटल हेल्थ बघू शकतात, क्रिमिनल रेकॉर्ड बघा, तुम्ही त्याची प्रॅक्टिस बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त चेक करा ना. परत तुम्ही तिथे पण इंटरव्ह्यूमध्ये पण एक्झाम ठेवतायत आणि परत तिथे पण तुमचे मार्क्स द्यावे लागतात आणि परत तिथे सुद्धा तुम्हाला पास व्हावं लागतं. हे खूप खूप डेंजर आहे. हे स्वतः प्रत्येक जे वकील अनुभवतो ते फक्त त्याच व्यक्तीला माहिती आहे की ही जी प्रोसेस आहे जज होण्याची ती फक्त JMFCला म्हणजेच तालुका न्यायाधीशाला आहे आणि डिस्ट्रिक्ट जजला म्हणजेच जिल्हा न्यायाधीशाला आहे. वरच्या न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट्स कशा होतात हे तुम्ही सर्च करून बघू शकता. गावाकडे जेव्हा एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता, जेव्हा मी गावाकडे प्रॅक्टिस करत होते, तेव्हा तिथे एक लेडीज जज आल्या. त्या जज जेव्हा भाषण देत होत्या, मी त्यांचं नाव सांगू इच्छित नाही आहे कारण ते महत्त्वाचं नाही आहे, त्या जे बोलल्या ते मला आजही लक्षात आहे आणि म्हणजे जाणवती ही गोष्ट की त्या म्हणल्या की माझे बाबा जज होते म्हणून मी एक्झाम्सची प्रिपरेशन करत होते. त्याच्यानंतर मी वकील असतानाच माझं लग्न झालं, माझे सासरेसुद्धा जज होते आणि माझा नवरासुद्धा जज आहे आणि नंतर मी प्रॅक्टिस करून मी एक्झाम दिली आणि मग मी जज झाले. विचार करा, हे ऐकून मला नवल ह्या गोष्टीचं वाटलं की कोणताही जज आपण बघा, त्यांच्या खानदानीमध्ये, त्याच्या नातेवाईकांमध्ये जजेस असतात, तेव्हाच हे जजेस होतात. आणि ज्याचं लांबवर कोणाचं काहीही नेटवर्क नाही आहे, लांबपर्यंत कोणाच्या वकीलसुद्धा त्यांच्या ओळखीचे नाही आहेत, ते लोकांना ज्युडिशरीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांच्यासाठी ही एवढी मोठी क्रायटेरिया, परीक्षेचा क्रायटेरिया करून ठेवलेला आहे. आणि इकडे आपण पाहिलं तर नातेवाईक आहेत, ही किती सोपी गोष्ट आहे काही लोकांसाठी ज्यांच्या घरामध्ये जजेस आहेत आणि ज्यांच्या घरात नाही आहे त्या लोकांसाठी हे किती अवघड आहे. ती गोष्ट का कोणाच ठाऊक अजूनही मला आठवते आणि हे खूप डेंजर आहे, वाईट आहे आणि ह्या गोष्टीचा खूप जास्त विचार केला पाहिजे.